गाईज आम्ही सगळे सेल्फ मेकअप करतो. सो आमचं मेकअप बघू शकता. हो, सगळे आम्ही मस्तपैकी पार्लर वाले आहेत. आमचं क्यूट क्यूट छोटस नन्नूस चिमुकलं. हाय हॅलो नमस्ते, वेलकम टू केएनबी फॅमिली. तर बघा, आज आहे गुढीपाडवा आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. आणि आमच्या वीरूकडून पण खूप खूप शुभेच्छा आहे बघा. तर आज आमचा कूलर सुद्धा आलेला आहे गुढीपाडव्याच्या मस्त निमित्ताने. आणि बघा वीरूचं काय चालू आहे, घर बनवलंय. आमचं मेकअप झालेलं, आम्ही साडी काढले. सो आम्ही आता पोळ्या करतोय. पोळ्या आता माझं भजी तळून झाले. या जेवायला मेकअप. तर गाईज आम्ही सगळे सेल्फ मेकअप करतो. सो आमचं मेकअप बघू शकता. हो, सगळे आम्ही मस्तपैकी पार्लर वाले आहेत. नाही, हे नाही आहेत पार्लरवाले, फक्त आम्हीच. तर इकडे बघा, आमच्या विरूला तर मस्तपैकी घरच भेटलेलं आहे. आज विरूचा टेंट बनलाय, बॉक्स. आणि छान जो आहे ना, मस्तपैकी आम्ही आज कूलर ऑर्डर केला होता. सो आजच आलेला आहे आणि केनस्टारचा आहे. बघूया आता यूज करून मी तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करते. आणि आज घरभर पसारा पडला. इकडे बघा, हार बनवणं वगैरे चालू आहे. आणि चला, आमच्या किचन मध्ये आज काय चालू आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. हे बघा, एक जण आहे ते बाथरूम मध्ये जाऊन बोलतंय, एवढी त्यांना. इकडे बघा, इकडे काम चालू आहे. एक जण जेवण बनवतंय. आता पोळ्या. माझं नशीब एवढं घाण आहे ना की पुरणपोळ्याचा स्वयंपाक आहे, माझा उपवास आहे. मला म्हणते आमचे तवाले एक टायमाचा उपवास हे टाकलं ना, नाही ते हे टाकलं ना, हिरवं वाटण टाकलं ना, तो वास आला. मी म्हटलं वास छान येतो. म्हटलं माझा उपवास आहे म्हणून चांगला येतोय की खरंच तू चांगली केली. खरंच छान वास येतोय. तर बघा, इकडेच किचन मध्ये सगळं पुरणपोळीचं जे आहे ना चालू आहे, पुरणपोळी बनवणं वगैरे. आणि आमचा वीरू तिकडे मस्तपैकी बिझी आहे. चला, मी तुम्हाला आमची गुढी दाखवते. आमच्या घरी गुढी नसते म्हणून आम्ही आईच्या घरी येतो. आणि इकडे बघा, आमचा कार्टून बेबी उठला आहे. आमचं क्यूट क्यूट छोटस नन्नूस चिमुकलं बेबी. बघा, उठला तरी किती गोड हसतोय आमचा रुद्रा. माझं बाळ राजा, गोंडूस असं बाळ राजा आता निन्नी करून उठलंय. खूप गुणी बाळ आहे हे माझं, है ना. आत्ताचे फेवरेट बाळ आहे. बघा, आमची गुढी. आणि आम्ही ते गुढी मस्तपैकी उभारवलेली आहे. छान अशी गुढीची पूजा सुद्धा झालेली आहे. आणि आमचं रुद्रा. से हाय रुद्रा. हॅलो हॅलो. नाही, मूड नाही हा बरं का आमचा. तर चला, मी थोड्या वेळात तुम्हाला भेटते. आता विरांशला आवरून घ्यायचं आहे, त्याला छान असे कपडे वगैरे घालते. आणि मग पैकी छान असं विरांश सोबत आपण गप्पा मज्जा मस्ती करूया, है ना. चलो बाय. हा, तुझं काय आहे? विरूचं फुलपाखरू लावायचं, दाखव. तिथे आईला आईचा कॉल आला होता, म्हणजे माझ्या आजीचा कॉल आला होता. तर आई मस्त गप्पा मारत हार बनवत आईचं काम चालू होतं. आणि म्हटलं अशुला, चल मी इतकी साडी छान घातली, सो तुमच्यासोबत मी शेअर केलीच पाहिजे. आणि बघा, साडी इतकी सुंदर होती. आणि त्याच्यावरती मस्तपैकी हे डायमंडचे 2 कडे जे आहेत मी घातले होते, कारण बांगड्या म्हटल्या याच्यावरती इतकं छान वाटणार नाहीत. आणि बघा, रेडीमेड ब्लाऊज होता विथ साडी, इतका सुंदर होता. आणि फिटिंगला सुद्धा अगदी छान बसलेलं आहे. मला थोडं सुद्धा स्टिच करायची गरज पडली नाही. आणि इकडे बघा, मस्तपैकी रागिणीचा पोळी बनवत होती. इतकी पोळी टम फुगली होती की शेवटी ती फुटली. आणि तिने आम्हाला बघायला बोलवलं होतं आणि आम्ही पळत पळत गेलो. तर बघा, इतकी छान पोळी फुगलेली आहे. आणि ही माझी साडी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मला तर खूप आवडली. आणि आशूला तर याच्यावरती गाणंच आवडलं. म्हणजे ते आठवलं, धिक्कानं धिक्कानं काहीतरी गाणं आहे ना, मला सध्या ते एक्झॅक्ट आठवत नाहीये. सो ती बोलली की त्याच्यामधलं तिने साडीचा लुक केला होता, सेम असा कलरचा होता मूवीमधला माधुरी दीक्षितचा. सो तसं तिला जणू काही वाटत होता. आणि बघा, इतकी छान टर्न मग पोळी फुगली. आम्ही फक्त खायच्या कामाचे, आम्हाला खायला द्या. एक जण एक्सपिरियन्स शेअर करतोय, एक जण ट्रेनिंग देतोय, एक जण बनवतोय आणि एक जण प्रॅक्टिकल घेतोय, प्रॅक्टिकल ऑब्झर्व करताय. एक जण प्रॅक्टिकलचं काय ते इन्स्पेक्शन करताय. एक जण सुपरवायझर आहे. एक जण फक्त वास घेणार आहे, खाऊ शकत नाही. सॉरी. दुखरा है रात को खाएंगे हम.
हमारी सासू हमें खाए बिना रखेगी नहीं, एक तो पोली खिलाई. हमें खाए भी ना क्या? दोघं घरात गेलेत. रुद्रा पण बघ मध्ये जाण्यासाठी. काल मारले तुला. विरू इकडे तोंड दाखव तुझं. कूलर ऑर्डर केला होता तो नेमकाच आज आला होता आणि बघा ह्या दोघांना मस्त खेळण्याचं छान असं ऑप्शनच भेटलं होतं. छान असं घर म्हणून दोघे जण खेळत होते. रुद्रा सुद्धा बघा इतका छोटा आहे तरी त्याला दादासोबत जे आहे मस्त खेळत होता आणि इतकं दोघे एन्जॉय करत होते ना. म्हटलं चला ते एन्जॉय करतात तर आपण मी परत एकदा साडी चेंज केली आणि ही साडीवरचं ब्लाऊज बघा अगदी रेडीमेड ब्लाऊज विथ साडी आहे. इतकी सुंदर दिसत होती. म्हटलं हिच्यावरती सुद्धा 4-5 फोटो काढलेच पाहिजेत. आणि हा सगळ्या साड्या ज्या आहेत ना मी छान अशा मीशोवरून घेतलेल्या आहेत. तुम्हाला हवे असतील ना तर मला लिंकसाठी कमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप करा. तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा ह्याच्या लिंक जे आहेत त्या मिळून जातील. सो नक्की चेकआउट करा. आणि साड्या इतक्या सुंदर आहेत, प्राईसच्या मानाने अगदी खूप छान आहेत. विथ आपल्याला रेडीमेड ब्लाऊजसुद्धा मिळणार आहे. जे नेकलेस आहे जो अँटिक मंगळसूत्र विथ इयरिंग्स आहे तो सुद्धा मी मीशोवरून मागवला. आणि बघा माझ्या मुलाचे कार्यक्रम बघा इथं कसं चालू आहे. ओ मेरे नन्हे शहजादे तुम हो मेरे राजे. एरोप्लेन गो माझी ते बघ तिकडे, ते तिकडे एरोप्लेन आहे. बघितलंस का तू? तिकडे तिकडे ते बघ तिकडे, ते बघ वरी वरी गुडी बघ. गुडी गुडी कुठे आपली? वर वर. तर बघा आम्ही दोघं मायलेक छान छान असे मॅचिंग झालं होतं आणि छान छान आम्ही फोटोज सुद्धा काढलेले आहेत. विरुने मी खूप छान छान व्हिडिओ सुद्धा मस्तपैकी शूट केले होते. नक्की पहा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहे तुम्हाला पाहायला. तर बघा मस्त विरुने मी छान छान इथे फोटोज वगैरे काढले आणि ही जी आहे ना साडी इतकी सुंदर दिसत होती ना आणि गॅलरीमध्ये मस्त उजेड होता. सो म्हटलं चला इथे छान छान फोटो काढूया. आणि बघा आईने जेवायला बोलवलं. मग मी पटकन जे आहे साडी काढून घेतली कारण की साडीमध्ये इतकं गरम होत होतं. हल्ली इतकं गरम व्हायला लागलंय ना तुम्हाला काय सांगू. तर चला जेवण घेतो आम्ही. दूध प्यायचं नसतं, जेवायचं आहे आता. हे बघ जेवण वाटायला आई. चला त्यांना त्याचं भरपूर दिवसापासून चालू होतं की त्याला कोकम सरबत प्यायचं होतं. आणि शेवटी त्याला मी टेस्ट दिली तर त्याला अजिबात आवडलं नाही आणि त्याचं रिएक्शन बघा खूप घाणेरडं होतं. तर त्याला म्हटलं जा आता आईला नेऊन दे. आणि बघा आईची मैत्रीण आली होती तर आई गप्पा मारत मस्तपैकी बसली होती. मस्त जेवण वगैरे झालंय आणि आम्ही बसलोय आणि विराची बघा इकडे मस्ती चालू आहे. पोळी म्हटलं की जेवण जे आहे ना अगदी आपण 4 घास जे जास्तच खातो आणि इतकं सुस्ती आली ना आता पूर्ण झोप आलेली आहे. आणि बाकीचे आता जेवायचे राहिले होते ते जेवतायत. सो मी विरू वगैरे आम्ही सगळे जेवून बसलोय आणि बघा विरूची तिकडे मस्ती चालू आहे आणि रुद्र आता आमचा झोपला आहे. सो आजचा दिवस असा छान असा गेलेला आहे. हे बघा माझा सगळ्या फुलांच्या पाकळ्या करून टाकतोय बघा. गणपती गेले गावाला चेंपले ना आम्हाला. तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने जो आहे ना गुढीपाडवा छान असं साजरा झालेला आहे. दरवर्षी आम्ही छान असं गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही आईच्या घरी येतो. मस्तपैकी पुरणपोळी वगैरे छान छान खाऊन दिवसभर गप्पा वगैरे मारून संध्याकाळी मग परत आम्ही आमच्या घरी जातो. तर अशा पद्धतीने आजचा सुद्धा गुढीपाडवा छान गेला. तुमचा कसा गेला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशा छान छान नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय, काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय, थँक्यू.